नमस्कार. मी संजय चाळके. आजच्या या दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मी भाषण करणार आहे. आदरणीय प्रमुख पाहुणे युवराज पाटील आणि संदीप मगदूम आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि बहिणींनो, आज मी तुमच्या समोर एक महामानव, ज्यानं हे जग बदलण्यासाठी त्याने आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने पूर्ण अंधारमय समाजाला उजळून टाकले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा एक सुंदर संदेश केवळ एक वाक्य नाही, तर एक संपूर्ण जीवन बदलणारी एक ताकद असलेला एक मंत्र आहे. प्रियानो मित्रांनो, 14 एप्रिल 1891 दिवशी रोजी मध्य प्रदेशमध्ये असलेल्या एक एका सामान्य कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला. त्या काळात समाजात एक प्रचंड प्रकारचा जातीभेद होता. एक अंधश्रद्धा आणि एक प्रकारची गोष्ट तिथे झाली होती. म्हणजे असं एक समाज होतं तिथं. त्या अन्यायाचा आणि अपमान सहन करावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. शाळेमध्ये जात होते. शाळेमध्ये मास्तर लोक त्यांना एका कोपऱ्याला बसवलं जायचं. त्यांना पाणी पिण्यासाठी हात पुढं करावं लागायचं, तेही पाणी मिळत नव्हतं. इतकी अस्पृश्यता त्या टायमाला झाली होती. हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहन केले. अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीला त्यांनी यशाची एक प्रेरणा बनवली गोष्ट. मित्रांनो, शिक्षण हे खरे शस्त्र आहे त्यांना समजले. शिक्षण हे काय त्यांना समजलं. शिक्षण हे एक मोठं हत्यार आहे, आपलं एक शस्त्र आहे, आम्ही घेतलं पाहिजे. आणि त्यावेळा त्याने झटून अभ्यास करायला लागले. ह्या समाजाला लागलेला कीड त्यांना काढण्याचं एकच शस्त्र होतं, ते म्हणजे शिक्षण. शिक्षण त्यांचं साताऱ्याला झालं. साताऱ्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मुंबईमध्ये शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी त्याने परदेश गाठला. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी 50 विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी परीक्षा दिली. तिथेही खूप कमी लेखले जायचे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हातामध्ये शिक्षण हे एक हत्यार होतं. खूप शिक्षण घेतलं, त्यांनी अभ्यास केले, कारण का जागतिक दर्जामध्ये ते विद्यापीठात एक उच्च शिक्षण होतं. अत्यंत बुद्धिमान होते, अभ्यासू होते, मेहनती होते आणि त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण आणि अनेक क्षेत्रात हे त्यांनी प्रभुत्व मिळवलं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक विद्वान नव्हते, तर एक समाज सुधारक होते. अनेक अन्याय, दलित, गरीब या घटकांवर त्यांनी आवाज उठवायचे. त्यांचा एक उद्देश, त्यांचा एक विश्वास होता, जोपर्यंत समाजात समानता येत नाही तोपर्यंत स्वतंत्रता नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीयाचा इतिहास, त्यांनी त्याचे सर्वोच्च मोठे एक योगदान आहे, ते म्हणजे भारतीय राजघटना. ते राजघटनाचे शिल्पकार आहेत. आज जे आपण राजकीय गोष्टीमध्ये संविधान म्हणत आहे, जे आपलं राजकारण चालत आहे, तेच बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहिले होतं. आज इलेक्शन होत आहेत, मंत्री निवडले जात आहेत, हा सगळ्यांचा रचना करणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या मित्रांनो, पहा, त्यांनी शिक्षण घेतले, परंतु अख्ख्या भारत देशाला एक संविधान लिहिले. आज आपण पाहतो, भगवद्गीता आपण वाचतो, मुस्लिम वाचणारे म्हणजे कुराण, ख्रिश्चन वाचणारे बायबल आहे, परंतु आपल्या ह्या भारत देशाला कसं चालवणं शिकवणारा म्हटलं तर संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय त्यांचा अनुभव आहे, काय त्यांनी ह्या जगामध्ये त्यांनी इतकं मोठं कार्य केलं
की ते आज आपण पाहतो ती एकच एक म्हणजे शिक्षण. शिक्षण घेतले, त्याचा अभ्यासू व्यक्ती होते ते. ज्ञान, बुद्धी, सामर्थ. आज बघा मित्रांनो, आम्ही म्हणतो आपण आस्ती केले तर आस्ती आज नाही उद्या जाणार. त्याच रीते आपलं काही असलं तर ते कधीही निघून जाईल, काढून घेऊन घेतला जाईल. परंतु शिक्षण ही अशी गोष्ट आहे, आपल्या विचारामध्ये असलेली ती कधीही जाणार नाही आहे. मित्रांनो, महिलांसाठी त्यांनी मोठे कार्य केले, त्यांच्या हक्कासाठी केले. स्त्रियांना शिक्षण मिळावं, सन्मान मिळावा त्यांना. ज्यावेळा स्त्रियांना पती मेला तर पत्नीला जाळलं जायचे त्या काळामध्ये. त्यावेळा मूल आणि चूल हा विषय होता. त्यावेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही चळवळ काढली. त्याच रीती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले हे सर्व स्त्रियांना शिक्षणामध्ये हे गुण आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जर त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, एखादी स्त्री समाजात प्रगती मोजायची असेल तर समाजात महिलांना प्रगतीमध्ये पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक संघर्षमय जीवन होते, एक जिद्द होती, एक चिकाटी होती. ती चिकाटी आपल्यामध्ये असले पाहिजे माझ्या मित्रांनो. त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांनी अडचणी आल्या, सर्व आल्या, परंतु त्यांनी चांगल्या दृष्टिकोनाने घेतल्या. आज आम्ही करतोय काय? एखादा वेळ काहीतरी झालं तर आपण लगेच आम्हाला हे काय आलं, होय मान्य करतो मी. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा माझ्या मित्रांनो, किती कष्ट आलं असताना आज तो विचार केला असला तर आम्ही त्या कष्टामध्ये शिक्षण हे त्यांचं शस्त्र होतं. आज आमचं शस्त्र काय आहे? मोबाईल म्हणजे रील्स बघणे. आज आपण ज्यावेळा परवा दिवशी आपल्याला युवराज गायकवाड पाटील सर, खरंच तुम्ही पुस्तकाबद्दल मला शिकवला, ह्या केलं. जे ज्ञान आहे ते आपण मांडलं पाहिजे, ते ज्ञान घेतलं पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे. असंच रील्स पाहिल्यामुळं आपल्यामध्ये येत नाही, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे, लिहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. आज आम्ही आजच्या ह्या युगामध्ये काय करतोय विचार करा माझ्या मित्रांनो. खरंच आम्ही आज 18 तास राहू दे, 1 तास आपण जर अभ्यास केलो तर पुष्कळ आहे. आज सगळ्यांना ऐता पाहिजे झाले आहे. नाही माझ्या मित्रांनो, मी समजून घेतलो आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा मी आदर करतो. त्यांची वाक्य काय आहेत? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे असंच म्हटले नाहीत. त्याच्या मोठा खूप खूप महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण आहे माझ्या मित्रांनो. का आम्ही शिक्षण घेतलं पाहिजे आज? का आम्ही पुस्तक वाचले पाहिजे? आज प्रत्येक गोष्टी चोरी होऊ शकत्या, परंतु जे शिकलेलं आहे ते कधीही चोरी होत नाही. सोनं आणून ठेवा, कधी चोरी ते माहीत नाही आहे. तुमची आस्ती आहे, आज आहे तर उद्या नाही आहे. परंतु शिक्षण ही असं गोष्ट आहे ते कधीही आपल्याला सोडून जात नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना एकच एक होता की ह्या भारत देशातली जी कीड लागली होती जातीय व्यवस्थाची, ती जातीय व्यवस्था पूर्ण मोडायची होती आणि ते केले पण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी आदर करतो. त्यांनी ज्ञानामुळे अंधारात असलेला प्रकाश कसा केला पाहतो. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याने ज्ञान घेतला, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही पाळला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा का म्हटलेलं आहे? का म्हटलं तर आम्ही जे शिक्षण घेतो ते शिक्षण घेतल्यावर आमच्यामध्ये कुणालाही बी प्रश्न विचारू शकतो आम्ही. जर आम्ही शिक्षण घेत नाही तर आम्ही अंगठा छाप आहे. आज राजकारण आम्हाला अनेक गोष्टीमध्ये आम्हाला इलेक्शन टायमाला काय करतात,
हे देतो ते देतो करतात, परंतु काही देत नाही. शेवटला आश्वासन देतात. आम्ही एका व्यक्तीला मत दिलेलं आहे, तो व्यक्ती आपलं काम केलं पाहिजे. तर आपला हा तो कोण आहे? अधिकारी किंवा निवडून आलेला एक नगरसेवक म्हणा, कोणतरी MLA म्हणा, तो आपली कामं करणार. आम्ही आज त्याच्या मागं जात आहोत. आम्ही त्याला निवडून दिलेलं आहे. आम्हाला हक्क आहे. बाबासाहेब आंबेडकर संविधान बघा दिलेले आहेत. त्यांनी काम केलंच पाहिजे आपलं. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हाला सर्व मी ज्ञान दिलेलं आहे शिक्षणाच्या द्वारे. ते शिक्षण तुम्ही घेतला. ज्यावेळेला तुम्हाला प्रत्येकाला बोट दाखवून हे असं का? आणि एक कायदे तिथे लिहिलेले आहेत. ते कायद्याप्रकार आपण प्रत्येकाला विचारू शकतो. एवढंच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण का अंधारातून प्रकाशात नेणारा एक दीप म्हणजे ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या खरा मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. चला आपण सर्वजण त्याच्या विचाराने प्रेरित होऊया आणि पुढे जाऊया. एवढंच मी बोलेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल. आणि त्यांचे विचार माझ्या मनामध्ये खूप खूप रुजलेले आहेत आणि मी त्यांचा आदर करतोय. कारण का त्यांनी ते जे शिक्षण त्याबद्दल बोललेलं आहे, हे आजच्या पिढीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये, विचारामध्ये यावं म्हणतो मी. धन्यवाद. नमस्कार.